देवाच्या नावाला धन्यवाद असो. आज आपण सर्वजण पावसा पाण्याचा देवाच्या मंदिराला येऊ शकलेलो आहे, त्याबद्दल खरोखर आपण देवाच्या नावाला गौरव देऊया. हालेलुया, हालेलुया. यावेळेला आपण प्रार्थना करू आणि स्तुती प्रशंसा या विभागाला सुरुवात करूया. प्रभू, आम्ही स्तुती करीतो, धन्यवाद देतो पुन्हा एक वार. तू आम्हाला तुझ्या उपासना मंदिरात आणलेला आहेस. आम्ही सर्व तसे आहोत तसे तुझ्या हाती येतो. तू आमचं सहाय्य कर. आम्हाला आपल्या पवित्र आत्म्याचा अभिषेक कर आणि प्रभू बाप्पा कोणत्याही मोहाला बळी न पडता आणि परमेश्वरपर्यंत अडचणीची मात देऊन प्रभू आम्ही तुझी स्तुती, सेवा आणि आनंदाने गौरव करा म्हणून तू आम्हाला कृपा करो. येशूच्या नावाने आमेन. पहिलं गीत आहे सेनाओं का यहोवा हमारे संग संग. मोठ्याने आपण गाऊया, देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है. सेनाओं का परमेश्वर हमारा की हम स्तुति गाए. येतं सर्वांना? यस. परम पिता की हम स्तुति गाए. Bye.
घरट हलवतो, आम्हाला खाली पडू देतो, यासाठी की आम्ही उडायला शिकावे. आमच्या जीवनामध्ये संकट येतात, अडचणी येतात, तेव्हा आम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे की प्रभू आमचं घरट हलवत आहे, यासाठी की आम्ही त्याच्यामध्ये विश्वासामध्ये अधिक वाढावे. आणि म्हणून यावेळेला आपण याच्या अगोदर एक गाणं गाय, रिजॉइस इन द लॉर्ड आहे, गेल्या रविवारचं सेव केले त्याच्यात. येस, रिजॉइस इन द लॉर्ड आपण गाऊया. आनंद करा आणि मग योग्य केवळ तो यामध्ये. Rejoice in the Lord always, and again I say rejoice. Rejoice in the Lord always, and again I say rejoice. Rejoice, rejoice, जीवन प्रभूला समर्पित करूया आणि प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊ. कारण प्रभू एकच असा आमचा येशू आहे की जो आम्हाला तारू शकतो, आमच्या पातकांची क्षमा करू शकतो, आम्हाला तो बरे करू शकतो, आमचे रोग तो स्वतः घेतो. आणि म्हणून यावेळेला आपण पुढचं गीत गाऊया, योग्य केवळ तू.
स्तुतीस पात्र असा आमचा तूच एक परमेश्वर आहेस. ज्या प्रभू तू सारी सृष्टी निर्माण केलीस त्यामध्ये तू आम्हाला घडविलेस. आणि म्हणून प्रभू देव बापा तुझ्या या सुंदर हस्तकृतीबद्दल धन्यवाद दे. ही सर्व प्रार्थना प्रभू आम्ही तुझ्या हाती स्वाधीन करीतो. तू आमचं सहाय्य कर येशूच्या नावाने. आमेन. पवित्र पवित्र देव बाप्पा आम्ही स्तुती आराधना करतो पुन्हा एक बार. ही वेळ प्रभू तुझ्या वचनातून शिकण्यासाठी आम्हाला दिलेली असताना प्रभू देव बाप्पा ते सांगत असताना आणि ऐकत असताना आम्हा सर्वांना तू आपल्या आत्म्याने सहाय्य कर. समजणारे प्रभू देव बाप्पा आम्हाला अंतःकरण दे. आम्ही अंतःचक्षु उघडे ठेवायत म्हणून तू आम्हाला कृपा करे. तारणारा आमचा प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे. आमेन. आज आपण आनंदी आहोत. हॅलो, हातवरती करा. मी पण खूप आनंदी आहे. कारण का माहिती का, हा शास्त्रपाठच असा आहे की आनंद व्यक्त करण्यासारखा हा शास्त्रपाठ आहे. आणि हा जो शास्त्रपाठ आहे त्याच्यावरती संडे स्कूल, युथ ग्रुप, महिला मंडळ है ना, आणि अनेक लोक नाटिका सादर करत असतात वेगवेगळ्या प्रसंगानिमित्ताने वेगवेगळ्या चर्चमध्ये. आणि म्हणून हा आमच्या परिचयाचा शास्त्रपाठ असून देखील परमेश्वर आम्हाला त्यातून अनेक नवीन नवीन गोष्टी शिकवतो. मला आनंद वाटला की यावरती मी तुमच्याच बरोबर कितीतरी वेळा बोललेलो आहे. लुकाचा शास्त्रपाठ चांगला शमरोनी याच्यावरती आहे. आणि या चांगल्या शमरोनाची कथा आपणा सर्वांना लहानपणापासून जे ख्रिस्ती आहेत ते आपणा सर्वांना चांगलं ठाऊक आहे. आणि या शास्त्रपाठामध्ये आम्हाला परमेश्वर एक शिकवतो आणि ते म्हणजे आम्ही प्रीती करावी. सार प्रार्थना आम्ही तीच केलेली आहे की आम्हाला प्रीती करण्यासाठी शिकेल. मग प्रीती कशी करावी ती गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ताने या दाखल्याच्या द्वारे सांगितलेली आहे. दुसरी गोष्ट आम्हाला पाहायला मिळते की ज्याच्यावर आम्हाला प्रीती करायची आहे ती व्यक्ती आम्हाला आवडो किंवा न आवडो हे महत्वाचं आहे. पहिले 2 कॅरेक्टर आले, त्यांना ते आवडले नाही, ते निघून गेले. तिसरा कॅरेक्टर जो आला त्याला ते आवडलं, त्याने प्रीती केली. आणि म्हणून येशूने त्याद्वारे पण हे सांगितलेलं आहे की आम्हाला पुढचा माणूस आवडो किंवा न आवडो त्याच्यावर प्रेम करणं, त्याच्यावर प्रीती करणं फार महत्वाचं आहे. आणि म्हणून हे सत्य नव्या स्वरूपात परमेश्वर आज तुमच्या समोर घेऊन. परंतु इब्री लोकासपत्र 1 अध्याय 1 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की परमेश्वर अंशाने प्रकाराने लोकांशी बोलत असतो. आणि म्हणून आज जे आम्हाला रिव्हील झालंय, प्रगट झालं, ते 2000 वर्षापूर्वीच्या लोकांना नव्हतं. आणि म्हणून परमेश्वर आम्ही जितका अभ्यास करू त्याच शास्त्रपाठावर, त्याच वचनावर वेगवेगळ्या प्रकारे तो आम्हाला मार्गदर्शन करत असतो. आणि म्हणून येशूच्या इतर दाखल्यांप्रमाणे या दाखल्यामध्ये देखील शिकवणींचं रहस्य दडलेलं आहे. आणि म्हणून यावेळेस मी काय उतार शाळेवर बोलणार नाही. मी काय यावेळेस ते 2 टोल्या म्हणजे जुना करा नवा करा हे काय बोलणार नाही. पण आणखीन एक व्यक्ती आहे जी फार महत्वाची आहे, जिने आपला रोल फार महत्वाचा केलेला आहे, त्याकडे आपण लक्ष देणार आहे. शद्रक, मेशक, अबेदनेगो या तिघांना त्या तप्त भट्टीमध्ये टाकलं. आम्ही त्यांच्यावरतीच उपदेश करतो, त्यांच्यावरतीच ऐकतो, तेच आमच्या लक्षात राहतात. पण चौथी व्यक्ती कोण होती त्याच्यावरती आम्ही लक्ष केंद्रित करत नाही. ती चौथी व्यक्ती होती म्हणून तिघे वाचले हे आम्ही लक्षात घेत नाही. ती चौथी व्यक्ती होती म्हणून त्या तिघांच्या भोवती अग्नी त्यांना स्पर्श करू शकला नाही. चौथ्या माणसाला विसरूनच जातो आपण. असू दे, परत कधी पुढच्या वर्षी संधी मिळाली तर आपण त्या चौथ्या व्यक्तीवरती ऐकणार आहे. तोपर्यंत आपण या शास्त्र भागाकडे वळूया, दाखल्याकडे वळूया. असं म्हटलेलं आहे की येशूकडे एक शास्त्री आलेला आहे. शास्त्री कोण होते? शास्त्री हे नियमशास्त्राचा अभ्यास करणारे होते. हा नियमशास्त्राचा शिक्षक, इंग्लिशमध्ये त्याला लॉयर म्हटलेला आहे. काय म्हटलेलं आहे? लॉयर म्हटलेला आहे, शास्त्री म्हटलेला आहे. त्याच्या प्रश्नाचं सरळ उत्तर न देता प्रभू येशू ख्रिस्ताने हा दाखला सांगितलेला आहे. म्हणून मी चर्चा ग्रुपवर अनुक्रमाने टाकलेले आहे आजच्या संदेशाचे मुद्दे. पहिला मुद्दा आहे, सार्वकालिक जीवन मिळण्यासाठी मी काय करावे हे विचारत हा नियमशास्त्राचा शिक्षक आलेला आहे. हा शास्त्राचा पारंगत असा शास्त्री होता
पण त्याला हे ठाऊक नव्हतं की सार्वकालिक जीवन मिळावं म्हणून मला काय करायचंय, मला काय करायचं आहे. आणि म्हणून त्या काळामध्ये नियमशास्त्राचा शिक्षक हा शास्त्रामध्ये, देवाच्या वचनामध्ये म्हणजे नियमशास्त्रामध्ये पारंगत असत. आणि म्हणून या शिक्षकाने येशूची परीक्षा घेण्याच्या हेतूने त्याला हा प्रश्न केला, असं आम्हाला त्या एकंदरीत शास्त्रपाठावरून पाहायला मिळतं. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्या अर्थी ह्या शास्त्राने, नियमशास्त्राच्या शिक्षकाने येशूला हा प्रश्न केलेला आहे, त्याचा अर्थ असा आहे की त्याला म्हणजे त्या नियमशास्त्राच्या शिक्षकाला असा भ्रम होता की सार्वकालिक जीवन हे मी काहीतरी केल्याने मिळवू शकतो, दानधर्म केल्याने किंवा आज्ञा पालनाने वगैरे वगैरे, अशी काही सामाजिक किंवा वैयक्तिक काही कृती माझ्याकडून घडत असेल किंवा घडावी लागेल तर ते मी करण्यास तयार आहे, पण मला सार्वकालिक जीवन पाहिजे. म्हणजे प्रियानो, त्याचा भ्रम असा होता की सार्वकालिक जीवन कृत्यांनी मिळतं, आमच्या कृतीने मिळतं. पुढे आम्ही हे पाहतो, हा बारीक सारीक सत्य आहे प्रियानो, हे आमच्यापासून अनेक वर्ष दडलेलं आहे. पुढे मी आणखीन विचार करायला लागलो आणि त्यासाठी जे काही करायचे असेल ते मी करू शकतो आणि ते सार्वकालिक जीवन घेऊ शकतो असा त्याचा विश्वास होता. म्हणूनच तर त्याने येशूला विचारलं, सार्वकालिक जीवन मिळावे म्हणून मी काय करावं, कुठली कृती करावी, दुसऱ्या भाषेत काय करावे म्हणजे कुठली कृती करावी की मला सार्वकालिक जीवन मिळेल. परंतु सत्य परिस्थिती ही आहे जी आज प्रभू आम्हाला शिकवत आहे की सार्वकालिक जीवन हे कुठलाही मनुष्य कुठल्याही कृत्यांनी मिळवू शकत नाही. हे देवाचं काम आहे. देवबाप आम्हाला सार्वकालिक जीवन देणारा परमेश्वर आहे आणि तो एकच असा आहे की जो आम्हाला सार्वकालिक जीवन प्रदान करू शकतो. योहान 3:16 मध्ये काय म्हणतो, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला मिळावे, सार्वकालिक जीवन मिळावे. म्हणजे सार्वकालिक जीवन हे आम्हाला येशूवर विश्वास ठेवल्याने येशूद्वारे प्राप्त होतं. हे कुठल्या कृत्यांनी आम्हाला प्राप्त होत नाही. कृत्यांनी जे आम्ही जे करतो याला धार्मिक कृत्य म्हटलेले आहेत आणि याच्याद्वारे आम्ही फक्त स्वतःला समाधान करू शकतो, समाधान मिळवू शकतो. देव आमच्या या सगळ्या कृत्यांनी त्याला वीट आलेला आहे. यशाचं पुस्तक पहिला अध्याय तुम्ही घरी जाऊन वाचा. आमची चंद्रदर्शने, आमचे मेळावे, आमचे शाब्बात, आमचे उपास तपास या सगळ्यांनी परमेश्वराच्या जीवाला वीट आला असं म्हटलेलं आहे. कारण या कृती आमच्या जीवनाला विरोधात्मक आहे. आमचं जीवन त्याप्रमाणे नाही. आणि म्हणून नियमशास्त्राच्या शिक्षकाच्या बोलण्यावरून आम्हाला असं वाटतं की सार्वकालिक जीवन हे आपण काय करतो यावर अवलंबून आहे आणि देव काय करतो याच्यावरती नाही. हेच तर त्या प्रश्नाचा अर्थ आहे. देवाला त्यांनी स्थानच दिलं नाहीये, तू कुठेच नाहीये, सार्वकालिक जीवन मीच मिळू शकतो आणि म्हणून मला सांग की मी काय करायला पाहिजे. दुसरा मुद्दा आहे, माझा शेजारी कोण, हु इज माय नेबर. या ठिकाणी नियमशास्त्राच्या शिक्षकाला माहित होते की त्याने देवावर आणि त्याच्या शेजाऱ्यावर प्रेम करायला हवं, प्रीती करायला हवी, पण स्वतःची बाजू सावरण्यासाठी शास्त्रात काय दिलंय, स्वतःला धार्मिक आहे असे दाखवण्यासाठी, मी धार्मिक किती आहे हे दाखवण्यासाठी त्याने कुठलंही कृत्य केलेलं नाही. उलट समोरच्या माणसाला त्याने कोड्यात पकडण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याच्यावर टीका करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याने येशूला दुसरा प्रश्न केलेला आहे. पहिला प्रश्न सार्वकालिक जीवन मिळावे म्हणून मी काय करायला हवे. दुसरा प्रश्न केला, माझा शेजारी कोण. काय केला, त्या माझा शेजारी कोण याला काहीही प्रियानो बॅकग्राऊंड नाहीये, पार्श्वभूमी नाहीये, परंतु मी किती चांगला आहे, मी किती सात्विक आहे, मी किती निर्दोष आहे, मी किती धार्मिक आहे हे या शास्त्राने येशूला दाखवण्याचा प्रयत्न केला. पण तोही विसरला की हा समोर जो उभा आहे तो माझा अंतःकरण पाहणारा सर्वसमर्थ परमेश्वर आहे. ज्याने मला निर्माण केले तो हा परमेश्वर आहे. हा नियमशास्त्राचा शिक्षक विसरून गेलेला आहे आणि म्हणून त्याने प्रश्न केला, माझा शेजारी कोण. या प्रश्नाचा मी जरा विचार करायला लागलो. त्याच्यावरती मी विचार करत असताना काही गोष्टी माझ्या निदर्शनास आल्या आणि ते म्हणजे की माझा शेजारी कोण याचा अर्थ नियमशास्त्राचा शिक्षक येशूला विचारतो, मी कोणावर प्रीती करावी, मी कोणावर प्रीती करावी.
माझा शेजारी कोण आहे, मी कोणावर प्रीती करू. कदाचित त्याच्या म्हणण्याचा हा उद्देश असू शकतो. आणि मी कोणावर प्रीती करू नये हा पण त्याचा अर्थ निघू शकतो. चॉईस. आता येशूच आहे, तो देवच आहे. आम्ही कोणत्या उद्देशाने, आमच्या मनात काय विचार आहे, तो मुखात काय येतंय हे जाणणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून आमचे अंतरंग ओळखणारा येशू, त्याने त्या मनुष्याच्या, त्या शिक्षकाच्या अंतरंग ओळखले आणि त्याच्या मनात काय चाललेलं आहे. माझा शेजारी कोण, याचा अर्थ माझा शेजारी कोण नाही, आपण त्याचा अर्थ होऊ शकतो. आता तूच मला सांग, माझा कोण शेजारी नाहीये आणि कोण शेजारी आहे, मी कोणावर प्रीती करावी. आणि ह्या प्रश्नांना येशूने दिलेले उत्तर म्हणजेच आजचा चांगल्या शमरोण्याचा दाखला आहे. मला आशा आहे की तुम्हाला आता कळालेलं आहे. असं म्हटलेलं आहे की एक व्यक्ती, त्याचं नाव नाहीये, एक वाटसरू, काही भाषांतरामध्ये, एक व्यक्ती यरुशलेमेहून यरीहोला चालली होती. आणि पुढे असं म्हटलेलं आहे, त्यावेळेचा हा घातक प्रवास होता. रान वाट होती प्रियानो, अंधार होता, लुटारू त्या रस्त्याला असत. यरुशलेममधून आशीर्वाद घेऊन परतणारे, त्यांना लुटायचं काम करणारे लुटारू त्या ठिकाणी असत. आणि म्हणून अशा या लुटारूंच्या हाती ही व्यक्ती सापडली. त्यांनी त्याला लुटलं, त्याला अर्धमेला केला. म्हणजे काय केलं? नुसतं लुटल्यावर माणूस अर्धमेला होत नाही. लुटले म्हटल्यावरती तसाच उभा असेल, है ना. जरा हातवारी केल्या असेल त्याने, परत लुटारू त्याच्यापेक्षा भक्कम असतील, म्हणूनच त्या लुटारू अर्धमेले पडले असं लिहिले का, पळून गेले असं म्हटले का. उलट त्यांनी या एका व्यक्तीला अर्धमेला केला. म्हणजे एवढा ठोक दिला, बघाशी मी वाचलं नाही का, ठोक दिला असं म्हटलेलं आहे. आणि मग तो अर्धमेला त्या करून त्याला वाटेवर सोडून ते निघून गेलेले आहेत. आणि त्या वाटेने रहदारीचा रस्ता होता, पण एवढाही नाही की माणसं सारखी वर्दळ असेल त्या ठिकाणी. नाही तर मग लुटारूने त्याला अर्धमेला होईपर्यंत मारलंच नसतं, कोणीतरी धावून आलं असतं. परंतु अशा या क्वचित येणाऱ्या जाणाऱ्या वाटेवरती त्याला धरलं, त्याला मारलं, त्याला लुटलं आणि टाकून दिलेलं आहे. आणि त्याच वाटेने याजक आणि लेवी जात होते. त्यांच्या घरी जायचा रस्ता तोच होता. आता आम्ही याजकाला नाव ठेवणार नाहीये, कारण याजक त्याच्या नियमशास्त्रामध्ये तो बंधनामध्ये होता. त्याला भीती होती की मी जर या नियमशास्त्राच्या विरोधात वागलो तर पुढची माझी सर्व्हिस काय होईल. साहजिक आहे. त्या ठिकाणी याजकाला तीच भीती वाटली, मी जर काही केलं, ह्याला स्पर्श केला, ह्याला मदत केली तर माझी नोकरी जाईल, माझं त्या पवित्र स्थानामध्ये सेवा करायची सेवा निघून जाईल. बेटर आहे मी निघून गेलेलो, येईल कोणतरी मागून करेल मदत. तो गेला निघून. त्याच्या मागून लेवी आलेला आहे. त्याने पाहिलं, अरे बापरे याला मारून टाकलेलं आहे, काय करायचं. त्याने आजूबाजूला पाहिलं असेल, मदत करू का नको, करू का नको. पुन्हा हेच समोर आलं. आता ह्याच्या विरोधात जायचं म्हणजे काय करायचं. तोही निघून गेला. आणि हे सत्य आहे, येशूला देखील लोकांनी हे मोडताना पकडण्याचा प्रयत्न केला. तू शाब्बात दिवशी रोग बरे करतोस, केलं की नाही. हे सत्य मी नंतर सांगत असतो बरं का. रोखठोक उत्तर देणारा आमचा येशू होता. आणि काय म्हणाला, तुम्ही तर चुना लावलेल्या काय आहात, कपडा. हो. आणि हीच गोष्ट ह्या याजक आणि लेवीच्या जीवनामध्ये झालेली आहे. याला त्यांनी वाजवी महत्व दिलं, कारण याच्यातला अर्थच त्यांना कळाला नाही. त्याचा अर्थ जो आहे तो अर्थ त्यांना समजावून सांगितलेला आहे. कारण हे असेच होते याजक आणि लेवी. नुसतंच प्रियानो वचन वाचायचं, सांगायचं, लोकांना ते मोडलं की पकडायचे. पण येशूला पकडू शकले नाही, कारण येशूने त्या नियमशास्त्राचा अर्थ जो आहे, गहन अर्थ आहे, हे त्यांना तो समजून सांगायचा. आणि मग पुढे आम्हाला तिसरी व्यक्ती पाहायला मिळते. चांगला शमरोनी आहे. आणि ती व्यक्ती आहे, तिने इकडे तिकडे पाहिलं नाही, तिने त्या व्यक्तीला पाहिलं, अर्धमेला टाकून गेलेल्या त्या व्यक्तीला, आणि त्याला मदत करण्यासाठी या शमरोन्याने पुढाकार घेतला. यहुदी आणि शमरोनी यांच्यामध्ये धर्मतत्वांच्या वरून वाद होता, तसेच पवित्र स्थळांच्या वरून त्यांच्यामध्ये तंटा होता. आणि म्हणून तरी देखील हे सगळं असताना त्याने, त्या शमरोन्याने काहीही मागचा पुढचा विचार केला नाही. माझे गाववाले काय म्हणतील, माझ्या गावातले लोक काय म्हणतील, चर्च मधलं कोणी आलं तर बघितलं तर काय म्हणतील. चर्च म्हणजे सभास्थानातलं, मंदिरातलं. याजक लेवी यांनी कोणी बघितलं तर मला काय करतील. कारण समोर जो पडलेला आहे तो व्यक्ती, त्याला माझी गरज आहे एवढंच त्याला ठाऊक होतं. त्याने कोणाचाही इतराचा विचार केला नाही, जसा प्रभू येशू ख्रिस्ताने कोणाचाही विचार केला नाही. लोक काय म्हणतील. त्याने स्वर्ग सुख सोडलं आणि आमच्या तारणासाठी तो गवानीमध्ये. हा शमरोनी
लुटमार करून अर्धमेला असा सोडलेल्या त्या व्यक्तीला मदत करतो. ज्याच्याकडून अपेक्षा नव्हती त्या व्यक्तीने एवढं मोठं महान कार्य केलेलं आहे की त्याचा उल्लेख देवाच्या पवित्र वचनामध्ये आलेला आहे. शमरोनी हा आमच्या समोर एक उदाहरणादाखल प्रभू येशू ख्रिस्ताने उभा केलेला आहे. तिसरा मुद्दा आहे प्रियानो, नियमशास्त्राचा शिक्षक किंवा हा जो शास्त्री आहे तो कोण होता आणि आपण कोण आहोत हा हे ओळखणं फार महत्वाचं आहे. आज आपण आणखीन एका रहस्याकडे वळत आहोत जे या शास्त्र पाठामध्ये दडलेलं आहे आणि त्या शिक्षकाच्या बोलण्यातून ते रहस्य प्रगट होतं प्रियानो. तो शास्त्री, तो शिक्षक जो आहे तो या दाखल्यात कोणती भूमिका निभावत आहे हे समजून घ्यायला पाहिजे. आणि येशू त्या व्यक्तीची ओळख कोणाबरोबर करू पाहत आहे हे पण आज आपण अभ्यास करायचा आहे. येशू आमची ओळख या तिन्ही चारी कॅरेक्टर मधल्या कोणाबरोबर करत आहे हे सुद्धा आज आपण पाहणार आहे. याजक, लेवी, शमरोनी का अर्धमेला वाटेवर पडलेला व्यक्ती, चौघापैकी तुम्ही आणि मी कोण आहे? चौघापैकी तो शिक्षक कोण होता हे फार महत्वाचं आहे. त्यामध्ये एक उदाहरण सांगणार आहे. मार्क ॲलन पावेल नावाचा एक लुथरन चर्चचे पालक आहेत आणि ते सेमिनरीमध्ये शिकवतात, शिक्षकही आहेत आणि ते ह्या दाखल्याविषयी लक्षवेधी सत्य आणि शिकवण आपल्या विद्यार्थ्यांना शिकवत असत. आणि असं म्हटलेलं आहे की ओहिओ येथील ट्रिनिटी लुथरन सेमिनरीमध्ये ते शिकवत असत आणि प्रोफेसर म्हणून ते आहेत. आणि ते म्हणतात की जेव्हा जेव्हा ते या दाखल्यावरती शिकवत असत त्यावेळी विद्यार्थ्यांना ते आव्हान करत असत, तुम्ही कोण आहे या चौघापैकी? आणि मग बहुतेक विद्यार्थी म्हणत असत, मी याचक आहे, मी असं नाही केलं, मी तसं नाही केलं, मी मदत करायला पाहिजे. कोणी म्हटलं मी लेवी आहे, मी पुढे जाऊन धावत सहाय्य करायला पाहिजे होतं. कोणी म्हटलं मला चांगला शमरोनी व्हायला आवडेल. अशा वेगवेगळ्या प्रकारे हे विद्यार्थी त्यांना सांगत असत की मला कोण व्हायला आवडेल. मिळणाऱ्या आव्हानांचा स्वीकार करीत गरजूंना त्यांच्या गरजेच्या वेळी मदत करून शेजारी बनावे हे प्रत्येक विद्यार्थ्याला वाटत असे. आपल्याला तेच वाटतं प्रियानो. आणि तेही चांगला शमरोनी बनून मदत करायला सगळ्यांना आवडतं. पुढे काय झालं माहिती का? मुद्दा महत्वाचा आहे. डॉक्टर पावेल पुढे म्हणतात की जेव्हा ते आफ्रिकेला गेले आणि त्या ठिकाणच्या लुथरन सेमिनरीमध्ये विद्यार्थ्यांना ते शिकवू लागले तेव्हा त्यांची उत्तरं ऐकून त्यांना आश्चर्य वाटलं. त्यांनी हाच प्रश्न त्या विद्यार्थ्यांना विचारला की या चौघांपैकी तुम्हाला कोण व्हायला आवडेल? येशू व्हायला आवडेल का? याजक व्हायला आवडेल की लेवी व्हायला आवडेल की चांगला शमरोनी? आणि त्यावेळेला त्या आफ्रिकेमधील मुलांनी काय म्हटलं माहितीये? आम्हाला या चौघांच्या पेक्षा त्या अर्धमेल्या पडलेल्या व्यक्तीसारखं ओढायला आवडेल कारण त्यांच्यावर येशू प्रेम करतो, त्यांच्यावर चांगला शमरोनीवर मदत करतो. आज आम्ही त्या अवस्थेमध्ये आहोत, आम्ही अर्धमेले आहोत, आम्हाला अंगावर घालायला कपडे नाहीत, आम्हाला खायला अन्न नाहीये, डोक्यावरती छप्पर नाहीये, आम्हाला औषध पाणी सुविधा नाहीये. आम्ही चांगल्या शमरोण्याची वाट पाहतो, आम्ही चांगल्या शमरोण्याची. आणि तेथील लोकांनी स्वतःला याजक बनवण्याचा प्रयत्न केला नाही, लेवी बनवण्याचा प्रयत्न केला नाही. चांगला शमरोनी तर त्यांनी प्रियानो त्याच्यावरती त्यांनी कॉन्सन्ट्रेशन केलंच नाही. तर त्या अर्धमेल्या लुटल्या गेलेल्या मारहाण झालेल्या त्या व्यक्तीच्या ठिकाणी स्वतःला ठेवलेला आहे. आम्हाला शमरोनी व्हायला आवडतं, मदत करायला खूप आवडतं कारण नाव मिळते, इज्जत मिळते, मान मरातब असतो. पण अर्धमेल्या त्या व्यक्तीसारखा आम्ही स्वतःला समजत नाही. त्या नियमशास्त्राच्या शिक्षकासारखं स्वतःला धार्मिक समजतो आणि धार्मिक आहे हे दाखवण्यासाठी आम्ही मदत करतो. शमरोण्याचं काय लिहिलंय का? असं शमरोनी होता. शमरोनी म्हणजे आउटकास्टेड, बाहेर टाकलेले, गावाच्या बाहेर त्यांना वतन दिलेलं होतं. त्यांचं दळणवळण येऊद्यांची नव्हतं, त्यांनी त्यांचा सर्व काही कारभार सांभाळायचा. अशा टाकाऊ अवस्थेमध्ये असलेल्या व्यक्तीच्या समोर कशाला पाहिजे मान मराठा? तो धावत आला आणि त्याने मदतीचा हात पुढे केलेला आहे. मग आम्हाला या ठिकाणी या दाखल्यामध्ये हा शिक्षक कोण आहे, आपण कोण आहोत? कदाचित ते आपण असू ज्या आपल्याला इतरांच्या गरजा पुरवण्यासाठी देव प्रेरणा देत असेल, आनंदाची गोष्ट आहे. पण कधीतरी
कधीतरी त्या लुटलेल्या, अर्धमेल्या, टाकलेल्या इस्मा सारखे होण्यास आपण मागे पुढे पाहू नका. पुढचा इथून महत्वाचा उपदेश आहे. अर्धमेल्या अवस्थेमध्ये काही वेळेपुरते आपण स्वतःला त्या अवस्थेमध्ये समजूया. त्या अर्धमेल्या, टाकलेल्या मनुष्याच्या जागी आपण स्वतःला ठेवूया. कारण याजक प्रतिष्ठित समाजाचं प्रतीक होतं. लेवी हे सेवकांच्या दर्जाचं प्रतीक होतं, कॅटेगरीचं. परंतु त्या आले आणि त्या इस्माला त्यांनी मदत केली नाही. त्याची दयनीय अवस्था पाहून ते फक्त म्हटले असतील, अरे रे रे रे, बिचाराला कोणी मारलं, काय करावं आता, है ना? पण असं बोलून काही काम होतंय का? कोणी तुमच्याकडे जेवायला मागितलं तर तुम्ही त्याला तोंडा द्याल का? मासा मागितल्यावर साप द्याल का? नाही ना. शास्त्रातच म्हणतोय बरं का, मी नाही देणार आपण. या ठिकाणी आम्हाला हेच पाहायला मिळतं की याजक आणि लेवी यांनी सेवा करायची होते, मदतीला धावून जायचं होतं, परंतु ते त्यांनी केलं नाही. म्हणून मग शेवटी देवाने शमरोन्याला पाठवलेले. आता आपण समजूया, हा शमरोनी आला जो बाहेरचा होता. त्या बाहेरच्या व्यक्तीने आलेला आहे. चालत असताना जर आपण असहाय्य आणि अशा अडचणीच्या परिस्थितीत असो तर शमरोनी व्यक्तीचं सहाय्य तुम्हाला आणि मला घेणं भाग आहे. ह्याच्याकडून कशी मदत घ्यायची? हा 10 लोकांना जाऊन सांगेल, त्यापेक्षा मेलेलं बरं. आपला स्वभाव आहे. हा स्वभाव जर या अर्धमेल्या माणसाने ठेवला असता तर कोण आहेस तू चांगला, तू शंभरोनी आहेस, तू नको मला स्पर्श करू, बोलू शकला असता की नाही? मी मेलेल्या बरं, पण तू नको मला स्पर्श करू, कारण तू मला स्पर्श केला तर मी काय होईल, अशुद्ध होईल, मला माझ्या गावातले लोक बहिष्कृत करतील. बेटर आहे तू तुझ्या मातेने निघून जा. बोलला का काय? त्याला गरज होती आणि गरज असताना कोण मदत करतं हे बघायचं नसतं. हे शहाण्या माणसाने लक्षात ठेवायचं. किती मोठी शिकवण आहे. आणि पुढे आम्ही पाहतो त्याच्याकडे दुसरा ऑप्शनच नव्हता, पर्यायच नव्हता. प्रियानो, त्याने पाहिलं याजकाला पांढऱ्या जगामध्ये निघून गेला, पायगोळ जगामध्ये लेवी आला, तो निघून गेला. अरे अरे म्हटले, पुढे गेले निघून. पण हा व्यक्ती माहिती नाही त्याने काय कपडे घातले असे की त्याचा स्वीकार या जखमी माणसाने केलेला आहे. आणि हा आमचा शत्रू आहे, ही आमची नावडती व्यक्ती आहे असं अजिबात म्हणायचं नाही. जर आम्हाला कुठल्याही वस्तूची किंवा कुठल्याही बाबीची गरज असेल तर प्रियानो, परमेश्वराने त्या व्यक्तीला आमच्याकडे पाठवलेलं असतं. जसं शमरोनी व्यक्तीला या अर्धमेल्या व्यक्तीकडे पाठवलं. पुढे काय लिहिलेलं आहे? त्या अर्धमेल्या व्यक्तीसाठी या शमरोन्याने त्याच्या जखमा बांधण्यासाठी मलमपट्टी केलेली आहे, त्याच्या जखमा बांधलेल्या आहेत. आणि पुढे काय लिहिलेलं आहे? त्याच्या जखमांना तेल, द्राक्षरस लावून त्या बांधल्या. असं म्हटलेलं आहे, त्याला आपल्या जनावरावर बसवून कुठे नेलं? वाहनावर बसवलं. तिथंच मलमपट्टी करून सोडलं नाही. आता तू बरा झाला की उठ आणि चालू लाग असं म्हटलं का? त्याची परिस्थितीच तशी नव्हती. आणि म्हणून त्याने त्याला आपल्या पाठाळावर घेतलं, म्हणजे जनावरावर घेतलं, आपल्या वाहनावर बसवलेलं आहे. आणि त्याने कुठे नेलं? त्याला दवाखान्यात नेले. त्या शंभरोनी किती खरंच हा शिकण्यासारखा आहे. जे टाकाऊ असतात ना लोक, ज्यांना आपण खालच्या दर्जाचे समजतो, असे बघतो, त्यांच्याकडे आपण त्या व्यक्तींच्याकडून लाईफ मधून शिकायला खूप मिळत असतं. आणि म्हणून हे शास्त्री पुरुषी येशूला नेहमी म्हणायचे, काय त्या पापी लोकांच्या बरोबर तू बसतोस काय, उठतोस काय, त्यांच्या घरी जाऊन जेवतोस काय, बोलले ना. हा व्यक्ती शंभरूने आमच्या समोर एक उदाहरण दाखल आहे. त्याने त्या अर्धमेल्या व्यक्तीला जखमा झाकल्या, पट्ट्या बांधल्या, मलम लावला, स्वतःच्या वाहनावर बसवलं आणि त्याला दवाखान्यात नेलेला आहे. त्या ठिकाणी तो राहिला, बराच वेळ राहिला. आता हे घ्या मी जातो म्हटलं नाही, तो त्या ठिकाणी बराच वेळ थांबला. पेशंट स्टेबल होईपर्यंत तो थांबला त्या ठिकाणी. आणि मग जेव्हा त्याने पाहिलं की आता हा ठीक आहे, तेव्हा तो त्या दवाखान्याच्या त्या डीनला तो म्हणाला की बाबा हे घे, पैसे घे त्याच्या ऍडमिशनचे, आणि जर काही लागलं तर मला सांग, मी परत आल्यावरती तुला. ही व्यक्ती पदरचे पैसे खर्च करून त्या मनुष्याच्या आजाराची काळजी घेतो. आता तुम्ही आणि मी कोण आहे त्या सगळ्या याच्यामधून पाहायचंय बरं का. पुढचा मुद्दा आहे
येशू कोण आहे? चौथा मुद्दा, या सगळ्या दाखल्यामध्ये येशूने त्या शिक्षकाला मी स्वतः कोण आहे असं दाखवलेलं आहे. सांगा बरं, तो नियमशास्त्राचा शिक्षक किंवा आपण कोण आहोत हे पाहण्यापेक्षा येशू या कथेत कोण आहे हे पाहणं फार महत्वाचं आहे. येशू ख्रिस्त हा चांगल्या शमरवण्याचं उदाहरण आहे, जो तो त्या शिक्षकाला शिकवू पाहत आहे. जसं त्या चांगल्या शमरवण्याने अर्धमेल्या अवस्थेत टाकलेल्या व्यक्तीसाठी स्वतःचं गाव सोडलं, स्वतःची इज्जत सोडली, स्वतःचं सुख आणि वैभव सोडलं आणि त्याच्या मदतीला धावून आला, तसाच मी आहे. संकट समयी धावून येणारा आमचा परमेश्वर आहे. हे येशूने त्याला शिकवलेलं आहे. आणि मुक्तता देणारा, बरे करणारा, सार्वकालिक जीवन देणारा दुसरा तिसरा कोणी नाही. तू स्वतःच्या कष्टाने किंवा कृतीने मिळवू शकत नाहीस, मी देऊ शकतो, मी देऊ शकतो. अर्धमेला व्यक्ती स्वतः उठून चालू लागला नाही जोपर्यंत त्याला औषध पाणी दवा पाणी मिळत नव्हती तोपर्यंत. म्हणजे आम्हाला बाहेरून कोणीतरी मदत करणं फार महत्वाचं आहे. येशू ख्रिस्त अशाच प्रकारे त्या ठिकाणी आम्हाला मदत करण्यासाठी तयार असतो, हे तो दाखवत आहे. प्रसंगी आमचा येशू आमच्यासाठी धावून येणाराच नव्हे, तर त्याने आमच्यासाठी प्राण दिलेला, कारण असे कार्य करणे महत्वाचं आहे आणि ते देखील निर्धास्तपणे आहे. पुन्हा त्या प्रश्नाकडे मला तुम्हाला नेऊ द्या. शिक्षक असा म्हणतो येशूला, सार्वकालिक जीवन मिळावे म्हणून मी काय करावे? आणि दुसरा प्रश्न त्याने विचारला, माझा शेजारी कोण? ज्याने हा प्रश्न केला त्याचे उत्तरे त्याला माहीत होते, पण तरी देखील येशूने त्याला एक दाखला सांगितलेला आहे, ज्यामध्ये स्वतःला वाचवू न शकणाऱ्या, लुटल्या गेलेल्या, अर्धमेल्या करून सोडलेल्या इस्माचं वर्णन प्रभू येशूने त्याला केलेलं आहे. ती व्यक्ती याजक आणि लेवी यांच्यावर अवलंबून राहिली नाही. त्याच्या समाजातलेच ते होते ना, पण त्यांनी त्याला मदत केली नाही. आता विदेशाची, परक्या माणसाची, शंभरवण्याची गरज त्याला लागलेली आहे आणि त्याने त्याला नकार दिला नाही. त्याने त्याचा स्वीकार केलेला आहे, त्या शंभरवण्याचं त्याने वेलकम केलेलं आहे. आणि प्रियानो, आम्हाला हे पाहायला मिळतं, स्वतःला तो वाचवू शकला असता तर शंभरवण्याच्या मदतीची त्याला गरज भासली नसती. हे नेहमी लक्षात घ्या. तो अशा अवस्थेमध्ये होता की त्याला बाहेरून कोणीतरी मदत करणं गरजेचं होतं. आणि या शिक्षकाला येशू हेच शिकवत आहे, तू कितीही असलास तरी तुझ्यामध्ये उणीव आहे, तू अर्धमेल्या अवस्थेमध्ये आहेस आणि तुला सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी तू काय करू शकतोस? मीच तो सार्वकालिक जीवन देणारा आहे, जे याजक आणि लेवी देऊ शकत नाहीत. नियमांचं पालन करून देखील या शास्त्री आणि पुरुषांना सार्वकालिक जीवन मिळवता आलेलं नाही. येशूने देखील त्या मनुष्याला तेच सांगितलं, नियमशास्त्रात काय लिहिलेलं आहे. शास्त्र वाचलं, त्याच्याप्रमाणे वागलं म्हणजे नियमशास्त्र पूर्ण केलं असं नाही, म्हणजे आम्ही सार्वकालिक जीवनाचे वाटेदार झालेलो आहे असं नाही. फक्त येशूच हा आम्हाला, नासरेतकर येशू, नासरेतातून काय चांगले निघेल असं म्हणत होते त्यावेळेस लोक. अशा या कुप्रसिद्ध अशा या गावातून प्रभू येशू ख्रिस्त एक चांगला शंभरवणी म्हणून आलेला आहे, ज्याने आमच्या पातकांसाठी स्वतःचा प्राण अर्पण केलेला आहे. तोच आम्हाला पापाच्या खाचेतून सोडू शकतो. शेवटी प्रियानो, थोडक्यामध्ये मला तुम्हाला गोष्वरा सांगू द्या. आपल्याला हा दाखला खूपच आज आवडला असेल, मला आवडला म्हणून नाही बरं का, परंतु शास्त्रामध्ये दडलेली रहस्य आज परमेश्वराने आमच्या समोर उघडी केलेली आहे. पहिला आम्ही पाहिलेलं आहे, नियमशास्त्राचं शिक्षक येशूची शिक्षण किंवा शिकवण ऐकून तो आश्चर्यचकित झालेला आहे, आश्चर्याने तो दिग्भूत झालेला आहे. आणि शेजारी कोण हे त्याला कळालं. कन्फ्युज्ड अवस्थेमध्ये आला होता, मी कोणावर प्रेम करावं आणि कोणावर करू नये, त्याचं उत्तर प्रभूने त्याला दिलं. तो निघून गेला. कारण रिस्क घेतल्याशिवाय आम्ही मदत करू शकत नाही. चांगल्या शंभरवण्याने असा विचार केला असता तर, येशूने असा विचार केला असता तर, ह्या मनुष्याला मदत करायची म्हणजे माझे हात रक्ताळणार, त्याच्या जखमा मला लागणार, मी अशुद्ध होणार, केला का विचार? त्यांनी कधीच केला नाही. रिस्क घेतलेली आहे.
स्वतःच्या प्राणांची रिस्क प्रभू येशू ख्रिस्ताने घेतली. आपला प्राण त्याने वधस्तंभावर देऊन टाकला आणि आम्हाला पापाच्या खाचेतून बाहेर काढलेला आहे. सैतानाने आम्हाला अर्धमेल्या अवस्थेमध्ये टाकलेलं आहे, परंतु त्यातून बाहेर काढणारा प्रभू येशू हा महान आहे. त्या शिक्षकाला आणखीन एक शिकवण येशूने दिली आणि तो म्हणजे शिक्षक स्वतः अर्धमेल्या अवस्थेत असलेल्या मनुष्यासारखा आहे हे येशूने त्याला पटवून दिलं. यू आर नॉट डिफरंट, यू आर ऑल्सो सेम. तुझ्याकडे ज्ञान आहे, परंतु तू कसा आहेस? अर्धमेल्या अवस्थेमध्ये आहे. शास्त्र असून देखील सार्वकालिक जीवनापासून तू लांब आहेस. म्हणून तर निकोदेमसला येशू तेच म्हणाला, तू नियमशास्त्राचा गुरु असून तुला हे समजत नाही काय? नव्याने जन्मणे म्हणजे काय? तुम्ही शास्त्र वाचता म्हणून स्वतःला फार धार्मिक समजू नका, फार ज्ञानी समजू नका, कारण आम्ही मरेपर्यंत शिकतच असतो. मरेपर्यंत आम्हाला सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी प्रयत्न करायचा आहे हे येशू ख्रिस्ताने त्या शिक्षकाला समजून सांगितलेलं आहे. तुलाही परकीय माणसाची गरज आहे, तुलाही चांगल्या शमरुणाची गरज आहे, तुलाही सार्वकालिक जीवन देणाऱ्या मनुष्याची गरज आहे. आपणही प्रियानो त्या आयुष्मासारखे पापाच्या खाचेत आणि दलदलीत आहे. सगळ्यांची पाप सारखी नाहीत. प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारचं पाप करत आलेला आहे. आम्ही पापाचे गुलाम आहोत, आम्ही असहाय्य आहोत, आम्ही दीन आणि मरणावस्थेमध्ये आहे. याची जाणीव जेव्हा होते ना, तेव्हा येशू नावाच्या चांगल्या शमरुणाला आपल्या जीवनात स्थान देण्याची आम्हाला गरज समजते. पण मला तुम्हाला सांगू द्या, येशू याच्या कृपेची आम्हाला आज गरज आहे. येशू हा मुक्तिदाता आहे, तो येशू आपला शेजारी आहे आणि आपणासही तो त्याचे अनुकरण करण्यासाठी आज या दाखल्यातून प्रेरणा देत आहे की तुम्ही देखील जे अर्धमेल्या अवस्थेमध्ये आध्यात्मिक दृष्टिकोनातून, शारीरिक दृष्टिकोनातून किंवा कुठल्याही ऐहिक आणि जैविक दृष्टिकोनातून वाटेवरती पडलेले आहेत, म्हणजे काय त्यांच्या जीवनामध्ये ते तसे सहन करत आहेत, जीवन जगत आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही चांगला शमरुनी बनणार काय? आज हा मोठा प्रश्न आपल्या समोर आहे की मी गेल्यावर लोक काय म्हणतील, त्यांच्या घरी गेल्यावर लोक काय पाहतील, मग माझं कसं होईल, मग मी अशुद्ध होईल का, माझ्या कुटुंबावर त्याचा काय परिणाम. या सगळ्या लाख भानगडींचा जर आपण विचार करत बसू ना, तर आम्ही देवाच्या सेवेस लायक नाही, आम्ही ख्रिस्ताचे अनुयायी म्हणण्यास पात्र नाही. कारण जो येशू चांगला शमरुनी बनून आमच्या समोर उदाहरण ठेवतो की मी जर स्वर्ग सुख सोडून आलो, मी जर त्या कुष्ठरोग्यांना स्पर्श करतो, मी जर त्या आंधळ्यांच्या डोळ्याला स्पर्श करतो, मी जर आजाऱ्या लोकांना स्पर्श करून उठवतो, तर तुम्ही माझे अनुयायी आहे, तुम्हाला देखील एक काम करण्यासाठी मी या जगात पाठवलेलं आहे. आम्ही काय करत आहोत? तुम्ही काय करत आहोत? इतरांना असहाय्यतेतून सुटका करून त्यांचे शेजारी बनण्याचं आव्हान प्रभू आज आम्हाला करत आहे आणि ते आव्हान पूर्ण करण्यासाठी प्रभू तुम्हाला सहाय्य करू. आपण प्रार्थना करूया. पवित्र पवित्र सैन्यांच्या यहोवा देव बापा, आम्ही तुझी स्तुती करीतो, पुन्हा एक वार धन्यवाद देतो. दाखला खूप सुंदर आहे. जितके वर्षे त्याच्यावर आम्ही अभ्यास करू, जितक्या दृष्टिकोनातून त्या दाखल्याकडे पाहू, तितके अष्टपैलू प्रभू त्या दाखल्यातून सत्याचे अष्टपैलू तो आमच्यासमोर प्रगट करत आलाय. आज कितीतरी रहस्य प्रभू तो आज आमच्यासमोर प्रगट केलेली आहे. आम्हाला तू शेजारी चांगला शमरुनी बनण्यासाठी आव्हान करत आहेस. जो शमरुनी प्रभू येशू ख्रिस्त स्वतः आहे, त्याला आम्ही आमच्या अंतःकरणात जर घेतलेला आहे, तर प्रभू आम्ही इतरांना मदत करत असताना कशाचीही पर्वा न करता मदत करणं, रिस्क घेऊन मदत करणं, हे तू आज आम्हाला शिकवलेलं आहे. प्रभू, जर आमच्यापैकी अनेक लोक असे आहेत की प्रभू जे अर्धमेल्या अवस्थेमध्ये आहेत, सैतानाच्या प्रभावाखाली जीवन जगत आहेत, प्रभू त्यांना चांगल्या शमरुण्याची गरज आहे. त्यांना त्यातून बाहेर काढण्याचं आव्हान तू आम्हाला केलेलं आहे. प्रभू, ते स्वीकारण्यास आणि ते पेलवण्यास तू आम्हाला शक्ती दे, येशूच्या नावाने.